भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुझं खेळून झालं ना? गुरुवार मी खूप खेळलो. सूर्यास्त व्हायला आला ना, म्हणून तुला घ्यायला आलो. खेळता खेळता कळालेच नाही किती वेळ गेला ते. ह्या बालवयात तुला असं खेळताना बघून मला आश्चर्य वाटतं खूप. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे गुरुवार? आपण अरण्यातून गावाच्या बाहेरून चालत असताना तुला असे सवंगडी मिळाले आणि त्यांच्याशी तू मनसोक्त खेळतो आहेस, म्हणून विशेष आश्चर्य वाटत आहे. गुरुवार एक सांगू का? हा, मी जो दगड आकाशात फेकला तो खाली पडल्यावर त्याची पिंड कशी झाली हे मला समजले नाही. हे समजण्यासाठीच साधना करायची आहे. आलं का लक्षात? होय गुरुवार. काय रे, कुठे गेला होतास? अरे बा, मी माझ्या सवंगड्यांबरोबर खेळायला गेलो होतो बघ. हवाय मला, मी तुला त्याच्यासोबत पाहिलं होतं. आणि काय रे, तुला सांगितलं होतं ना त्या जोग्यासोबत खेळायला जायचं नाही म्हणून. अरे बा, पण मला तर गोरखच्या बरोबर खेळायला लय आवडतं. अहो, पोराला आत तरी उदा कशा पाय गावताय त्याला? मग पोर आजचं काय करायचं? याला बी त्या जोग्याचा नाद लागलाय. पर बा, ऐक की जरा. हे बघ माझ्या हातात काय आहे. हे रे काय? अगं आय, आम्ही समजी खेळत होतो तेवढं त्या गोरक्षाने दगड फेकून मारला आणि तिची पिंड तयार झाली बघ. काय काय सांगतोस काय? होय खरं. घ्या, त्या जोग्याने जादूटोणा करायला सुरुवात केली. या गोपी, आता जे गायलेच ना ते घराबाहेर ठेवायचं. मला असं काय बी नको आपल्या घरात. अरे बा, आय तू सांग ना. गोपी, हा तुला सांगितलं होतं ना मला ते पिंड दे म्हणून. दे. नाही नाही, आम्ही ती पिंड आमच्या घरलाच ठेवतो. या चला ना, चला. मी सांगू तुम्ही कोणी ऐकणार नाही. आता मॅच बंदोबस्त करतो त्या जोग्याचा. मी माझ्या पोराला हातचा जाऊ देणार नाही. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। इकडे ये रे गोविंद. होय. बस इथं. काय झालंय? आता मला समद बैजवर सांग. काय सांगू? अरे हेच, तो गोरक्षक कसा हाय, त्याचा तो गुरु कोण हाय? गोरक्ष एकदम चांगला आहे. आज मी खेळलो त्याच्या संग. आणि त्याचा गुरु यासनी मी बघितलं आम्ही. तिला काय काय शिकवत असतात. काय शिकवतात? तेच बघायला गेलो तर आमची डोळ्यासमोर फक्त काजवा चमकली.
म्हणजे काय? काहीच दिसत ना आमसनी. अरे काय बी दिसेना असं झालं की रंग. अरे इथले चला नाही तर डोळा जायचं. अहो काय सांगतोय तो? बरं ते राहू दे. पण आज काय झालं होतं? नाही एवढा आवाज कसला येत होता भांडणाचा? आय निब्बा इथे असं झालं की अरे पिंड. मी म्हणलं नव्हतं तो गोरक्ष काय साधा सुद्धा नाही. गोविंद तू एक काम कर, आता उद्याच्याला जाशील ना व तर त्या गोरक्षाला घरला घेऊन ये. हा बरं मी विचारतो त्याला. आपण बघा गावभर करू नको हं? गुपचूप सांग. होय. वय वय. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे गोरक्ष. तू ध्यान साधना करावीस, अभ्यास करावास असे मला वाटते. आपण जसे सांगाल मी तसे करेन. आज फलाहार झाला, परंतु उद्या मी स्वतः भिक्षा मागण्यासाठी गावात जाईन. अहो मी काय म्हणते, हा तुम्ही एकदा त्या गोरक्षाच्या गुरुला भेटून या की. अगं त्या गोरक्षाला भिक्षा वाढल्यानंतर मला बी त्याच्या गुरुला भेटायची लई इच्छा आहे. वय ना. अहो मी काय म्हणते, आपलं गोविंद म्हणत होता ना. हा बघा आलाच. गोविंद त्या गोरक्षाने दगड फेकला तेव्हा त्याची पिंड झाली म्हणाला होतास ना. वय आहे हे खरं आहे. बघा अहो ती पिंड आपल्या घरला आली असती तर किती बरं झालं असतं. आहे मी आधी तोच विचार करत होतो. पण ती पिंड तर गोपी घेऊन गेला ना. नर्मदा तुझी इच्छा आहे ना, तर मी जातो त्याला उद्या भेटाय गोरक्षाच्या गुरुला. आपल्या हातनं सेवा होणार असेल तर ती महादेवाचीच कृपा म्हणायची. वय हवं अशा देव माणसाचं पाय आपल्या घरला लागलं तर बरंच आहे की. होय. भा तू बोलवायला जाशील पण ते येतील का? ते काय ठाव नाही, पण पाया पडून येतो की. अहो नाही, तुम्ही त्यासनी आग्रह करा आणि यायला सांगा. भा गोरक्षाला बी घेऊन यायला सांगा. गोरक्षाचं नुसतं याड लागले पोरांना. अहो सांगा, पोराची इच्छा आहे ना व. ठीक आहे, मी जातो उद्या दिस उजडायलाच त्याला भेटाय. वय आहे लय भूक लागली आहे, खायला दे की. वय होतच आहे. गुरुवर मी गावात जाऊ का भिक्षा मागायला? गोरक्ष, तुला अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून मी जाईन असं म्हणालो आहे. परंतु गुरुवर मी आता शिकलो आहे कशी भिक्षा मागायची. मी स्वतः जाऊन भिक्षा मागून आणेन. तुला तुझ्या सवंगड्यांना भेटायचं आहे, हो ना? नाही नाही गुरुवर, असे नाही. तुम्हाला कष्ट होतील म्हणून मी म्हणतोय. गोरक्ष, तुझं किती प्रेम आहे रे माझ्यावर. म्हणजे उद्या मी गावात जाऊ ना? ये जाऊन, मी तुझी इच्छा मोडणार नाही. हा, परंतु जाऊन आल्यावर ध्यान साधना करायची आहे हे ध्यानात असू दे. होय गुरुवर.
अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन 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 अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो मच्छिंद्र, मी तुझी आणि गोरक्षची वाट पाहतो आहे. अहो आज तुम्ही जाताय ना व? वय त्या गोरक्षाच्या गुरुला भेटाया जातो आहे तर होय. हे बघा आपल्या पर्सातली केळी आणली आहे. हे कशाला अहो असू द्या. देवळात गेल्यावर तेव्हा मुलं नेहमी ठेवतोच की आपण. तसंच आहे हे. अगं तुझं खरं आहे ग पर त्यांनी घ्यायला पाहिजे ना हे म्हणजे असं का म्हणताय? तसं नवं ग ते गोरक्ष म्हणत होता एका वेळेला एकाच घरनं भिक्षा घेतात ती असं आहे होय. होय अहो पर देव माणूस आहे ते घेत्या. बर तू म्हणतीस तसं होय. बा कुठे चाललायस? अरे त्या गोरक्षाला आणाया आणि त्याच्या गुरुला भेटायला चाललं आहे. बा नाभी होती तुझ्या संग? अरे मी तिकडे जायचो आणि गोरक्ष इकडे आला म्हणजे मग कसं व्हायचं? एक काम कर तू इथंच थांब. ठीक आहे बा. खरंय मला बी आता कधी एकदा त्या गोरक्षाला भेटते असं झालंय. वय वय हे घ्या. आण. आणि येताना गोरक्षाला बी घरला घेऊनच या. होय होय येतो मी. अरे, थांबा थांबा. वाटेत कोणी दिसलं ते सांगत बसू नका. अहो आपली श्रद्धा हाय दुसऱ्याची असल असं नाही. होय उगा आपल्यामुळे त्यांना त्रास नाही ग. होय. येतो मी. Corruption!
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नव नारायण अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन गुरुवर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भिक्षा मागायला गावात जातोय. गोरक्ष, मी तुला सुरुवातीला अभ्यासासाठी भिक्षा मागायला पाठवलं, परंतु तुला आता भिक्षा मागायला जायचे आहे हे पाहून मला खूप कष्ट होत आहेत. मला ठाऊक आहे गुरुवर, परंतु मी असताना तुम्हाला कष्ट व्हावे असे मला नाही वाटत. उशीर नको करू गोरक्ष, मी तुझी वाट पाहतो आहे. होय गुरुवर.